परमार्थही करतो, धर्माच्या कार्याला आमचा सहभाग असतो, चांगलं कामही करतो. कोणी सहज जर म्हटलं ना की ह्या कामाकरता आपल्याला मदत द्यायची, आम्ही धावून आमच्या पहिल्या क्रमांकाला नाव नोंदवतो. पण एवढं करून सुद्धा हा समाज आम्हाला नाव ठेवतो, तसं काहीतरी तोडगा आहे का हो तुमच्याकडं? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. एवढा परमार्थ करूनही समाज आम्हाला नाव ठेवतो. आमच्या शेजारी निंदकच असतात. नेहमी चांगलं काम हाती घेतलं की तरी लोक बोलतात, धर्माचं काम हाती घेतलं तरी लोक नाव ठेवतात. एक बोलू, मेहनत करने वालों से गलतियां होती है, मेहनत करने वालों से गलतियां होती है, निकम्मों की जिंदगी गलतियां खोजने में बीत जाती है. बरोबर आहे का नाही? नाही, देव प्रत्येकाला देत नाही हा. हो, ऐका, तुकोबारायांनी ज्या वेळेला सांगितलं बाबा रे चिंतन करा, समाज विचारतो कोणाचं? महाराज म्हणले सकळ मंगळ मंगळाचे. जो सकळ मंगळाचा मंगळ आहे त्याचं चिंतन करा. तुम्ही म्हणाल महाराज असा कोण आहे? जसा प्रश्न तुम्हाला पडला बस तसाच प्रश्न धर्मराजाला पडला, युधिष्ठिराला. धर्मराजाला प्रश्न पडला मोठा कोण आहे? मग विचारायला कोणाला जावं? त्यावेळेला पितामहा भीष्मांकडे धर्मराजा गेले. जाताना एकटे गेले नाही, कोणीतरी साक्षीदार असावा म्हणून जगाच्या मालकाला घेऊन गेले. ऐका, भगवान कृष्ण सोबत आहे. धर्मराजा निघाले. पितामहा भीष्मांना विचारतात, बाण्याच्या शय्येवर पितामहा भीष्म झोपलेले आहेत आणि धर्मराजाने प्रश्न केला. धर्मराजा त्या ठिकाणी म्हणतो, किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्तः कमर्चन्त प्राप्नुर्युर्मानवा शुभम् को धर्म सर्वधर्मानां भवतः परमो मतः किं जपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात. युधिष्ठिर राजा विचारतो पितामहा भीष्मांना, पितामहा असा या विश्वात कोण आहे की त्याचं भजन केल्यानंतर, त्याचं चिंतन केल्यानंतर संसार बंधनातून मुक्तता मिळते? ऐका ऐका, त्यावेळेला पितामहा भीष्मांनी जे उत्तर दिलं ते उत्तर विष्णू सहस्त्रनामात आहे. आपण ते नेहमी ऐकतो, नेहमी वाचतो. पितामहा भीष्म म्हणतात, पवित्राणां पवित्रं यो मंगलानामश्च मंगलम दैवतं दैवतानांच भूतानां यो पितः. जो भूताचा पिता असून अवेग स्वरूपाचा आहे अशा भगवंताचं चिंतन करा. मग असा कोण? ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत् प्रभु भूतकृत भूत भृद्भावो भूतात्मा भूत भावनः. जो विश्वाचा मालक आहे तो एकमेव असा निर्गुण निराकार सगुण साकार त्या भगवंताचं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्या हातात आहे ना, ज्याच्या आज्ञेशिवाय वृक्षाचं पान हलत नाही, अशा भगवंताचं चिंतन करा. त्याचं चिंतन केल्यानंतर ही माया तुमच्या जवळ येणार नाही. आणि माया नावाची गोष्ट अशी मंडळी, एकदा माणसाला लागली की पुन्हा ती परत जात नाही. हा ऐका ऐका, मला बसल्या जागी एक दृष्टांत आठवला. आता मी तुम्हाला सांगते. एक बाई आपल्या 4 वर्षाच्या मुलीला घेऊन बसमध्ये चढली. ऐकताय तुम्ही? असं हो नाही काहीतरी म्हणा. 4 वर्षाच्या मुलीला घेऊन बसमध्ये चढली. तिला जायचं होतं पंढरपूर. कुठं जायचं होतं? पंढरपूर. ऐका ऐका, ही माया काय करते. हा, तिला पंढरपूर जायचं होतं. 4 वर्षाची मुलगी तिने सोबत घेतली, बसमध्ये बसली. बसमध्ये बसत असताना आता बायांचा स्वभाव आहे, लांबचा प्रवास असला म्हणजे काहीतरी आहे का नाही, शिजोरी सोबत असते बघा. मग तिने शिरा घेतला होता. तो शिरा डब्यात भरला होता आणि डबा घेऊन ती पंढरपूरच्या दिशेने निघाली. बसमध्ये चढली, बसमध्ये बसली आणि मंडळी ती ज्या शीटवर बसली त्याच्या समोरच्या शीटवर एक व्यक्ती येऊन बसला. त्यालाही पंढरपूर जायचं होतं. कंडक्टर आले, दोघांना तिकीट काढून दिलं. दोघांचा त्या ठिकाणी प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाला. थोडा वेळ गेल्यानंतर त्या बाईने पिशवीतला डबा काढला. तो डबा शिऱ्याचा होता. ती तिच्या लेकीला म्हणते, ताई अगं दीदी, खूप मोठा प्रवास आहे आपला, तू एक काम कर, तुझ्या करता हा शिऱ्याचा डबा आणलाय, तेवढा तू शिरा खाऊन घे. पोरगी म्हण, आई मला भूक नाही. आता ऐका, पोरगी नाही म्हणते,
पण आईला तिला शिरा खाऊ घालायचा आहे. आई म्हणते राजा, दीदी, ताई, असं करू नको, गावरान तुपात बनवलाय, खाऊन घे. नाही आई, मला भूक नाही. काजू बदाम किशमिश टाकलंय त्याच्यात, खाऊन घे. नाही आई, मला भूक नाही. अगं तुझ्या करता मी मनापासून शिरा बनवलाय, खाऊन घे. ती म्हणे मला भूक नाही. अगं केसर सुद्धा टाकलंय त्याच्यात, तू खाऊन घे. ती म्हणे मला भूक नाही. बसलेलं ज्या तोंडाला पाणी येत असेल पण येऊ द्या, हाय का नाही. एवढे हे प्रयास करून झाले पण पोरगी ऐकत नाही. मग आईला वाटतं काहीतरी युक्ती करावी. आणि महिला मंडळ, खरं सांगू का, युक्ती करण्याच्या बाबतीत आपला नांद कोणी करत नाही, हाय का नाही. एका ठिकाणी कीर्तनाला गेली दादा, आणि गेल्याच्या नंतर आम्ही जेवायला बसलो. जेवायला बसल्यानंतर त्या घरातलं 5 वर्षाचं लेकरू समोर येऊन बसलं. माझा नेमका सोमवार होता. जेवण करायला मी सुरुवात केली, समोर ते लेकरू येऊन बसलं. त्याला एक सवय होती, हा अंगठा घ्यायचा आणि तोंडात टाकायचा. बरं, नुसता तोंडात टाकत नव्हता, बाहेरही काढत होता. मग असं चालू असल्यावर जेवण जाईल आपल्याला? नाही. मला थोडा राग आला. त्या घरातल्या बाईला आवाज दिला, ताई, काय झालं हो ताई? तुमच्या मुलाची सवय मोडा, चांगली नाही ही सवय. ठीक आहे म्हणले. ताई, तुम्ही मुक्कामी आहेत का? म्हटलं हो. मला सकाळी संगमनेर जायचं होतं, मग मुक्कामीच होती. म्हटलं हो, मुक्कामीच आहे. सकाळी याची सवय ठेवतच नाही म्हणले. मला प्रश्न पडला, बाबो आता काय करत असेल? पण ऐका, बाया युक्तीच्या बाबतीत एक पहिल्या क्रमांकाला असतात. सकाळी लवकरच उठलो, तयारी केली, गाडीत बसणार, तोवर लेकरू दर्शनाला आलं. आणि दर्शन केलं खालपकर त्यानं. 10 मिनिटं मी त्याच्याकडे पाहत होती, पोरानं तोंडातच बोट घातला नाही. मला प्रश्न पडला, अरे एका रात्रीत ह्या बाईनं नेमकं केलं काय का हा तोंडात बोट घालत नाही? मी त्या बाईला आवाज दिला, ताई जरा समोर या. काय झालं? तुम्ही असं नेमकं काय केलं की तुमचा मुलगा एका रात्रीत एवढा बदलला की तोंडात बोट घालत नाही? मला बी सांगा. गावोगावी फिरणं असतं आमचं, लई बाया त्रासल्यात हो, सांगा मला, मी पण सांगेल काहीतरी पर्याय त्यांना. ते म्हणे, महाराज मी काहीच केलं नाही, फक्त एकच केलं, याचे रोज घालायचे कपडे आहेत ना म्हणले, त्यातली याची जी चड्डी आहे ती तेवढी ढिली केली म्हणले. म्हटलं कस काय? मला कळलं नाही. म्हणे, ताई याची चड्डी एवढी ढिली आहे, एवढी ढिली आहे का यांनी जर चड्डीवरचा हात काढला का चड्डी कमरेवर राहत. एवढी ढिली चड्डी आहे म्हणे, जर याने कमरेवरचा हात सोडला तर चड्डी कमरेवर राहणार नाही. मग याला चड्डी आवरायपासून वेळ भेटत नाही तर तोंडात बोट घालीन का हा? शाबास, हुशार आहे. महिला मंडळ हुशार असतं. चला मेन मुद्द्याला येऊया आपण. तिच्याकडे शिरा होता, बरोबर आहे ना? हा, तिच्याकडे शिरा होता. तिने युक्ती लावली. उजव्या हातात शिरा धरला आणि डावा हाताचा एक बोट त्या माणसाकडे केला, समोरच्या शीटवरच्याकडे. शिरा या हातात आहे, बोट त्या समोरच्या माणसाकडे केला. आणि ती बाई म्हणते, दीदी शिरा खाते का देऊ का काले? खाते का देऊ का काले? खाते का देऊ का काले? असं 25 वेळा म्हटली ती. तो समोरचा शीटवरला म्हणले, ताई तुमच्या शिऱ्याचा काहीतरी निकाल लावा. हा, ते म्हण काय झालं? आओ तुमच्या या शिऱ्याच्या डब्याच्या प्रसादे मी 3 गाव पुढे आलो म्हणे. हसले तुम्ही, आता ऐका. वा वा वा, ऐका ऐका. हा प्रसाद मला भेटला पाहिजे याच्याकरता 3 गाव पुढे आलो. आता ऐका, ती जी बाई होती ना बसलेली, ती माया होती. लक्षपूर्वक ऐका. ती बसलेली बाई होती, ती माया होती. तिच्या हातात शिऱ्याचा डबा म्हणजे सुख होता. तिच्या बरोबर आलेली तिची मुलगी म्हणजे आशा होती. समोरच्या शीटवर बसलेला माणूस म्हणजे जीव होता. ज्ञानोबाराय तुकोबाराय निवृत्तीनाथ रूपी कंडक्टरनं तिकीट दिलं होतं देवाच्या गावाचं. आपल्याला जायचं होतं देवाच्या गावी, पण आपण त्या मायेत अडकलो. ती काहीतरी देईल, काहीतरी देईल, म्हणजे शिरा देईल, शिरा देईल, सुख देईल, सुख देईल, हे मनाला वाटलं, जीवाला वाटलं. आणि त्या सुखाचा विचार करून हा माणूस देवाच्या गावाला तर गेला नाही, पण 3 गावं पुढे आला. मग ते 3 गावं कोणते? पहिलं गाव ममता, दुसरं गाव वासना आणि तिसरं गाव अहंकार. खालपकर, हा जीव आता ज्या मार्गाला जातोय ना, त्या मार्गाला देवाचं गाव कधीच येत नाही, ते कधीच मागे सुटलंय. पण ते प्राप्त करायचंय तुम्हाला. ही माया माणसाला त्रास देऊ नये असं वाटतं तर तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. पण कधी भगवंताचं चिंतन केलं तर,
महाराज म्हणते त्याचं चिंतन करा. सकळ मंगळाचा मंगळ आहे, त्याचं चिंतन करा. ज्या दिवशी तो आपल्याला भेटला त्या दिवशी माया दूर जाईल आणि विश्वाचा विश्वंभर प्रसन्न होईल. म्हणून तो कोबाराय म्हणतात, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. आणि मग तो प्राप्त झाल्यावर संसारात काही उरतं का हो? महाराज म्हणले काहीच नाही. हा संसार सागर तुम्ही बिनधास्तपणे तरू शकतात. अभंगाच्या दुसऱ्या संसार सिंधू नाही हरिदासा, संसार सिंधू नाही हरिदासा, संसार सिंधू नाही हरिदासा, संसार सिंधू नाही हरिदासा, संसार सिंधू आहे हरिदासा.
न सांगता वाजवल्या, आनंद वाटला. ऐका, जो भगवंताचं चिंतन करतो त्याला संसार सिंधू नाही, संसार सिंधू नाही हरिदासा, गर्भवास कैसा नेन तिथे. भगवंताचं चिंतन करणारा भवसिंधू पुन्हा तरायची गरज नाही. एकदा तरुण गेला की भगवंताच्या पायाजवळ त्याला जागा मिळत असते. तुम्ही म्हणाल महाराज आता 1.5 तास झाला आम्ही ऐकतोय भगवंताचं चिंतन करा. तुमचं म्हणणं सगळं खरंय, सगळं खरंय तुमचं म्हणणं, आम्ही परमार्थही करतो, धर्माच्या कार्याला आमचा सहभाग असतो, चांगलं कामही करतो. कोणी सहज जर म्हटलं ना की ह्या कामाकरता आपल्याला मदत द्यायची, आम्ही धावून आमच्या पहिल्या क्रमांकाला नाव नोंदवतो. पण एवढं करून सुद्धा हा समाज आम्हाला नाव ठेवतो, त्याचा काहीतरी तोडगा आहे का हो तुमच्याकडं? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. एवढा परमार्थ करूनही समाज आम्हाला नाव ठेवतो. आमच्या शेजारी निंदकच असतात. नेहमी चांगलं काम हाती घेतलं की तरी लोक बोलतात, धर्माचं काम हाती घेतलं तरी लोक नाव ठेवतात. एक बोलू, मेहनत करने वालों से गलतियां होती है, मेहनत करने वालों से गलतियां होती है, निकम्मों की जिंदगी गलतियां खोजने में बीत जाती है. बरोबर आहे का नाही? वा वा वा. जल कळलं त्याला धन्यवाद, जल नाही कळलं त्याने प्रसाद घेतल्याशिवाय जायचं. असो, निंदकाला त्रास आहे बघा. एक सांगू, चांगलं काम तुम्ही करत राहा, लोक तुम्हाला नाव ठेवतील. चांगलं काम करत राहा, लोक तुम्हाला नाव ठेवतील, नाव ठेवतील. तुम्ही जेवढं चांगलं काम कराल तेवढं लोक तुमचा विरोध करतील. पण माझं वाक्य घरी न्या, ज्या दिवशी तुमचं काम तुम्ही यशस्वी केलं, ज्या दिवशी तुमचं कर्तव्य तुम्ही पूर्ण केलं, तर नाव ठेवणारी लोक सुद्धा एकदा तुमच्या पाठीमागे येऊन उभे राहतील. एवढं मात्र नक्की, एवढं मात्र नक्की. असो, आणि असला पाहिजे एक तरी निंदक जीवाला असला पाहिजे. जोपर्यंत निंदक नाही तोपर्यंत माणसालाही किंमत नाही. ऐका ऐका, एक व्यक्ती देवळाकडे निघाला. देवळा किती किलोमीटर तुम्हाला बोला? 10 किलोमीटर. मध्ये गावं येतात का? येतात, हाय का नाही? ऐका ऐका ऐका, मग आपण जवळ जात नाही, थोडं दूर जाऊ, नाशिक जाऊ. बरोबर आहे? एक व्यक्ती जिल्ह्यावर निघाला. ऐका ऐका बर का, जिल्ह्यावर निघाला आणि पूर्वीचा काळ होता, मी निंदक सांगते हा, पूर्वीचा काळ होता, जिल्ह्यावर निघाला आणि त्याची बायको म्हटली का हो जरा लांबचा प्रवास आहे, तुम्ही काय करा सोबत काहीतरी खायला घ्या. मग तिने काय केलं, 8-10 भाकरी थापल्या आणि त्या 10 भाकरी त्याच्या सोबत दिल्या. तुम्ही म्हणाल महाराज एवढ्या 10 भाकरी? पूर्वीचं खाणं सकस होतं, खात होती लोक 10-10 भाकरी, वडापावर होत नव्हतं, आहे का नाही? 10 भाकरी दिल्या सोबत. तेव्हा काही ढाबे हॉटेल असं काही नव्हतं. ऐका, नाशिकला जाण्याकरता निघाला, 10 भाकरी सोबत घेतल्या आणि जसा यांनी प्रवास सुरू केला पायी पायी, नाशिक जाताना पहिलं गाव लागलं देवळा. बरोबर आहे? देवळ्याला त्या ठिकाणी पोहोचला आणि देवळ्याला पोहोचल्यानंतर त्या देवळ्या गावातली कुत्री त्याच्या अंगावर भूक लागली. इतका आवाज करतात, काय करावं. आणि भूकत असताना त्यांची एकीलही, लहाने बारके मोठे म्हातारे सगळेच, काय करावं त्याला प्रश्न पडला. मग त्याने काय केलं, बायकोन 10 भाकरी दिल्या होत्या, त्यातली 1 भाकर काढली आणि कुत्र्याला टाकली. तिथून त्याला अनुभव आला की भुकणारे कुत्रे असतात, पण त्यांना तुकडा टाकला की ते शांत होतात. बरोबर आहे? मग त्याला तिथून अनुभव आला. मग त्याने पुढचा प्रवास गाठला. पुढे आता एकाच गावाला कुत्रे असं नाही, प्रत्येक गावाला आहेत. पुढे गेल्यानंतर अजून एक गाव लागलं, तिथेही त्याला कुत्रे दिसले, तिथेही त्याला अनुभव आलता, म्हणून त्याने तुकडे टाकले. असं कुत्र्यांच्या नादी लागत गेला, त्यांना तुकडं टाकत गेला. गावोगाव जात नाशिक पर्यंत पोहोचला. प्रत्येक गावाला कुत्रे होते, कुत्र्यांना तुकडं टाकत गेला. टाकत असताना त्याला हे भानात राहिलं नाही का आपण जिल्ह्यावर गेल्याला आपल्याला भाकरी राहणार. जिल्ह्यावर पोहोचला, नाशिक गावी पोहोचला आणि जेव्हा त्यांनी आपली शिदोरी उघडली त्यामध्ये एकही भाकर शिल्लक नव्हती. असं झालं कशामुळे? ऐका, जे गाव त्याने पहिले त्या गावात त्या कुत्र्याच्या नांदी लागला आणि स्वतःची भाकर त्यांना देत गेला. ऐका, जर त्या कुत्र्याच्या नांदी लागला नसता तर त्याला पोटाला पोटभर खायला भेटलं असतं. म्हणून ज्याला वाटतं आपल्या पोटाला पोटभर खायला भेटलं पाहिजे त्यांनी निंदकाच्या नांदी लागू नाही. आपला परमार्थ आपण करावा. लोकांचा स्वभाव आहे नाव ठेवणं, लोक कधी चांगलं म्हणत नाही. बंगला बांधा, यांना जेवायला बोलवा, हे बंगला पाहत नाही, जेवण करून घेतात
आणि 2-4 टोनगे सोबत घेतात आणि मग थोड्या वेळानंतर घर मालकाचा हात धरतात, बाजूला नेतात, म्हणतात दादा सगळं बरोबर आहे, फक्त किचन इकडे नको पाहिजे होता, बेडरूम तिकडं नको पाहिजे होता, हॉल इकडं नको पाहिजे होता. त्याला म्हटलं दादा तुझ्या घरी दरवाजा आहे पण त्याला कडी नाही, तिची व्यवस्था करू तू अगोदर. एखाद्याने गाडी घेतली न महाराज तर लोकांचा स्वभाव आहे, गाडी पाहायला जात नाही, पेढे बी खात नाही, 2-4 टोनके बाजूला घेतो आणि उष्ण तमाकोला उष्ण चुला घेतो आणि मळत म्हणतो कायचं काय व हापत्यान घेतली अशी, त्यानं हापत्यान घेऊ दे नाही तर सप्त्यान घेऊ दे, तो ह्या काय पोटात दुखायला लागला. स्वभाव आहे हा लोकांचा.